रामटेक तहसील के अंतर्गत आने वाले सोने घाट ग्राम पंचायत क्षेत्र में भीषण पानी संकट गहराता जा रहा है। गांव के कई हिस्सों में पिछले कुछ दिनों से नियमित जलापूर्ति नहीं होने के कारण नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। महिलाओं और बुजुर्गों को दूर दूर तक पानी के लिए जाना पड़ रहा है, जिससे गांव में आक्रोश का माहौल बन गया है। इसी बीच ग्राम पंचायत के पूर्व सदस्य जितेंद्र वालोकर ने प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए तत्काल समाधान की मांग की है। नागरिकों ने गंभीर आरोप भी लगाया है कि गांव की सार्वजनिक पेयजल कुएं के पास कुछ लोग अस्वच्छ गतिविधियां कर रहे हैं, जबकि उसी कुएं का पानी पीने के लिए सप्लाई किया जा रहा है। ग्रामीणों ने इसे स्वास्थ्य के लिए बड़ा खतरा बताते हुए तत्काल जांच और कार्रवाई की मांग की है। साथ ही चेतावनी दी गई है कि अगर 8 दिनों के भीतर समस्या का समाधान नहीं हुआ तो ग्राम पंचायत कार्यालय के सामने धरना आंदोलन किया जाएगा। अब सबकी नजर प्रशासन की अगली कार्रवाई पर टिकी है। गट ग्राम पंचायत सोनेगाव सदस्य राहताना आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवतो पाण्यासंदर्भात, पण तरी आमच्या पाण्याची काही समस्या सुटेना। पण आज आम्ही गट ग्राम पंचायत सोनेघाटला 29 तारखेला आम्ही निवेदन दिलं आहे की या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं आहे की बा आम्हाला 8 दिवसाच्या अंदरमध्ये समजा आमच्या पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आम्ही या गट ग्रामपंचायत सोनेघाट कार्यालयासमोर सर्व गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। आम्ही आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की गट ग्रामपंचायत सोनेगावमध्ये येणारे सर्व गाव आहे त्या गावातल्या लोकांना त्या नागरिकांना योग्य ते पाणी मिळावे ह्यासाठी आमची मागणी आहे। पण सरपंच उपसरपंच सचिवाच्या हलगर्जीमुळे आमच्या गावाच्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी बरोबर मिळत नाही। 4-4 दिवस नळ येत नाही, 5-5 दिवस नळ येत नाही आणि सर्व गावातले लोक आमच्याशी संपर्क साधून आम्हाला असतील ते ज्या भाषेमध्ये बोलतात आम्ही ते शब्द ते जे आमच्या सरपंच उपसरपंचाला सांगतो आणि ते लोक आमचे कोणतेही शब्द आमच्या मार्गी लावून घेत नाही। आज आम्ही सोनेघाटच्या जिथं पाणी वॉटर सप्लायचं पाणी पूर्ण गावाला सप्लाय होते ते तिथून आम्ही पाहून आलो आहे। तिथं 2-3 आजूबाजूचे 2-3 भट्ट्याचे लोक आहेत त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि असतील ते घाण तिथं ते पसरवतात आणि ते घाणाचं पाणी आम्हाला सर्व जनतेला पाजून राहिले। म्हणजे आमच्या आरोग्याशी आमच्या जीवनाशी खेळण्याचं काम सरपंच आणि उपसरपंच सचिव साहेब करत आहे। तरी आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व आम्ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या सरपंच आणि उपसरपंचाला सांगतो की अगर अशा प्रकारे तुम्ही आमच्या जनतेच्या जीवाशी खेळाल तर हे आम्ही जनता खपून घेणार नाही व याच्यापेक्षा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार ठेवू देणार नाही असं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। समस्या ही आहे की 4-4 5-5 दिवस पाणी पिण्याचे मिळत नाही आणि ज्या ठिकाणाहून हा पाणी येत आहे तिथे 50 जैसे पतेरे म्हणजे भट्टेवाले लेबर तिथे आंघोळी करतात, संडास करतात आणि तो आंघोळीच्या आणि संडासच्या पाणी या सर्व नागरिकांना पिण्याकरता सोडत आहे आणि आमच्या आरोग्याची ही ग्रामपंचायत छळ करत आहे। याच्या सरपंच सचिव यांना वारंवार सांगून सुद्धा ही ऐकत नाहीत आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि जर का आमच्या आरोग्याला जर काही झालं तर याचे जबाबदार कोण राहील? सरपंच सचिव राहतील। यांना वारंवार सांगून सुद्धा हे ऐकत नाही आणि पिण्याचे पाणी 4-4 दिवस आमच्या गावाला येत नहीं। कारण इसके सामने सजय महर्कुले की रिपोर्ट। नागपुर के सबसे विश्वसनीय शिक्षण संस्थान के रूप में प्रख्यात सेंट पॉल स्कूल एंड सीनियर सेकेंडरी सीबीएसई, जो कि हुड़केश्वर रोड नागपुर में स्थित है। नर्सरी से 12वीं तक संपूर्ण सीबीएसई पढ़ाई, स्मार्ट क्लासेज, आधुनिक सुविधाएं और योग्य शिक्षक। एडमिशन अभी भी शुरू है। साथ ही इसी शिक्षण संस्थान में उपलब्ध है सेंट पॉल जूनियर कॉलेज, सेंट पॉल इंटरनेशनल स्कूल सीबीएसई, सेंट पॉल कॉलेज ऑफ फार्मेसी, जो कि चिकना धामना हुड़केश्वर रोड में स्थित है। तो टेंशन किस बात की, तो आज ही विजिट कीजिए सेंट पॉल ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, जहां शिक्षा है परिवार जैसी। अधिक जानकारी के लिए संपर्क कीजिए 7887882647 या 7887882648 या फिर 8378889982 पर। इनका ईमेल और वेबसाइट पर भी अधिक जानकारी उपलब्ध।